तर संजय राऊत यांच्या याच वक्तव्यासंदर्भात मवियात उद्धव ठाकरे वगळता कोणीही मुख्यमंत्री झालं नसतं असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। यामुळे उद्धव ठाकरे यांना जनतेनं घरी बसवलं असं म्हणत नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक छळछावणी आहे। जसे हिटलरने छळछावण्या निर्माण केल्या होत्या आपल्या विरोधकांसाठी, तशा प्रकारची छळछावणी आहे आणि त्या छळछावणीचे बळी हे अजित पवार आहे। त्याच मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता। तुम्ही आज काय सांगतात की गणेश नाईक आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते, भुजबळ आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते, अजून कोण आमच्याकडे असते तर मुख्यमंत्री झाले असते। अहो, महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे वगळता एकाही दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नसती। तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावाला आमदार असताना मंत्री करू शकला नाही। त्यांनी उभ्या हयातीमध्ये स्वतः वगळता इतर कोणालाही मुख्यमंत्रीपद केलं नसतं। याचमुळे महाराष्ट्राने त्यांना घरी बसवलं। संघटना वाढवावी आणि एकसंधपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। लोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं। जयंत पाटील यांच्याकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख झाला असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। विलिनीकरणाचा निर्णय त्यांनी घ्यावा असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। अजितदादांचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं, हे दादांचं स्वप्न होतं। जयंत पाटलांनी तो एक वर्ष एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। पक्ष म्हणून आम्ही विलिनीकरणाच्या मागे लागतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं। पण शेवटी भावना ही भावना असते, नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं, त्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता। एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। मला वाटतं की आता हा निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी